नमस्कार. स्वामींना प्रसन्न करण्यासाठी नैवेद्य बनवताना त्यांच्या आवडीचे पदार्थ जसे की मूग डाळ आणि तांदळाची खिचडी किंवा विडा याचा समावेश करावा. नैवेद्य दाखवताना श्री स्वामी समर्थ असा जप नक्की करा. नैवेद्य बनवताना काय काय विचारात घ्यावे, स्वामींना काय आवडते? श्री स्वामी समर्थ महाराजांना मुगाची डाळ आणि तांदळाची खिचडी तसेच विडा खूप आवडतो. या पदार्थाचा समावेश करणे शुभ मानले जाते. नैवेद्याची तयारी. नैवेद्य बनवण्यापूर्वी घरात चांगले अन्न शिजले पाहिजे. नैवेद्य दाखवण्याची पद्धत. नैवेद्य दाखवताना आधी पाण्याचा चौकोन काढा आणि त्यावर ताट ठेवावे. नैवेद्य दाखवताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. श्रद्धा आणि भक्तीने स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवून भक्तिभावाने नैवेद्य दाखवावा. नैवेद्याचे पदार्थ. मूग डाळ आणि तांदळाची खिचडी ही स्वामींना खूप प्रिय आहे. विडा हा देखील स्वामींना आवडतो. पंचामृत अभिषेक केल्यानंतर पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. नैवेद्यामध्ये इतर गोड पदार्थ, घरातील काही गोड पदार्थ बनवलेले असतील ते सुद्धा नैवेद्याला चालू शकतात. नैवेद्य दाखवताना स्वच्छता ठेवावी. नैवेद्याची तयारी आणि नैवेद्य दाखवताना स्वच्छता पाळा. पूर्ण श्रद्धेने स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींना नैवेद्य अर्पण करावा. भक्तिभावाने नैवेद्य दाखवल्यास स्वामी प्रसन्न होतात. नैवेद्य दाखवताना काही विशिष्ट नियम किंवा पद्धती पाळल्या जातात, त्याचे पालन करा. स्वामींना नैवेद्य दाखवण्याची ही चांगली संधी आहे त्याच्या प्रती आपली भक्ती व्यक्त करण्याची. त्यामुळे श्रद्धेने आणि भक्तिभावाने नैवेद्य दाखवावा. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर नक्कीच याचं तुम्हाला उचित फळ मिळेल. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.